मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे आजपासून म्हणजेच 30 मे पासून अंतरवाली सराटीमध्ये पुन्हा एकदा अमरण उपोषणाला बसतायत। त्यांनी सरकार समोर 10 अटी ठेवलेत। कोणत्या आहेत या अटी सांगते, पण त्या अगोदर थोडक्यातला नक्की फॉलो करा। तर आजपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा आंदोलनाला बसणार आहेत आणि तेही रणरणत्या उन्हात। यावर सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची काल भेट घेतली। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी त्यांची मनधरणी करण्याचाही प्रयत्न केला, मात्र 1.5 तास चाललेली ही चर्चा पूर्णपणे निष्फळ ठरली। जरांगे पाटील आपल्या प्रमुख 10 मागण्यांवर ठाम असून त्यांनी सरकारला आणखी वेळ देण्यास स्पष्ट नकार दिलाय। त्यांच्या पहिल्या मुख्य मागणीनुसार मराठवाड्यातील मराठ्यांना तातडीने कुणबी प्रमाणपत्र मिळायला पाहिजेत। तसंच सातारा, कोल्हापूर, पुणे संस्थानांचे GR काढण्यात यावे आणि राज्यातील सर्व आंदोलकांवरचे गुन्हे सरसकट मागे करण्यात यावेत। आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबांना नोकरी देणं, सारथीच्या योजना सुरू करणं आणि कुणबी प्रमाणपत्रांची व्हॅलिडिटी देणं याही त्यांच्या मागण्या आहेत। याशिवाय सध्याची मराठा उपसमिती बरखास्त करून स्वतंत्र कुणबी व मराठा मंत्रालय स्थापन करण्यात यावं आणि शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी अशी त्यांची मागणी आहे। मग मनोज जरांगेंच्या या मागण्या तुम्हाला बरोबर वाटतात का? तुमचं मत मला हो किंवा नाही मध्ये सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।